नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2025 करता पीक पाहणी सुरू झालेली आहे. म्हणजेच की अद्यावत DCF पीक पाहणी 4.0 या नवीन वजनात म्हणजेच की माध्यमातून नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 1 ऑगस्ट पासूनची यांची सुरुवात होती, परंतु 2 ऑगस्ट नंतर हे ॲप्लिकेशन सुरू झालं. म्हणजेच की 14 सप्टेंबर पर्यंत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपली पीक पाहणी करता येणार आहे. पीक पाहणी सुरू झाली आहे हे सर्वांना माहीत झालं आहे की पीक पाहणी सुरुवात देखील ॲप्लिकेशनच्या मधील त्यांच्या वर्जन जुनेमुळे वर्जन हे अद्याप शेतकऱ्यांना काही समजणाऱ्या गोष्टी अशामुळे त्यांच्या म्हणजेच की माझ्या मोबाईलमध्येच पीक पाहणीचे ॲप्लिकेशन त्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी केल्यापासून पीक पाहणी करावी असाही काही शेतकऱ्यांचा समज होतो. म्हणजेच की आता त्या पद्धतीने ते पीक पाहणी करण्यासाठी प्रयत्न करून ॲप्लिकेशनचे अपडेट करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने जे DCF डिजिटल क्रॉप सर्वे ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी आता व्हायरल जात आहे. म्हणजेच की यांच्या माध्यमातून पीक पाहणी प्रकल्प राबवत जात आहे व अचूकता साध्य करण्यासाठी पिकांपासून अंतर हे निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच की लोटल लाटाळ अंशांश रेखांश या ठिकाणी अतिशय अचूक घेतलेले जात आहे. म्हणजेच की आता ही पीक पाहणी पण शेतकऱ्यांकडे काय आहे, जुनं ॲप्लिकेशन आहे. आता हे वर्जन जे आहे ते आता पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला नवीन खाली वर्जन दाखवत आहे. जर जुनं वर्जन असेल तर 3 जे काही वर्जन असेल ते दाखवत आहे. प्ले स्टोअरवरती जर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेटचं ऑप्शन येणार, ते अपडेट नवीन करून घ्यावे. म्हणजेच की नवीन वर्जन घेतलं तर नवीन वर्जन आपल्याला खाली पाहता येणार आहे की 4.0 असं दाखवलं जाणार आहे. अपडेट तर आता बरेच जण काय म्हणताय की अपडेट करत असताना त्यांच्यामध्ये काही एरर येत आहे. सिम्पली पाठीमागे सुद्धा ॲप्लिकेशनचे जायचे आहे, डायरेक्टली त्यांच्या डिलीट करून टाका. म्हणजेच की अनइन्स्टॉल करून टाका, ॲप्लिकेशन हटवून काही तकलीफ नाही. म्हणजेच की एकदा नव्याने ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा व नवीन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशन लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांचे खाते असतील ते खाते मध्ये जोडून शकतात. किती शेतकऱ्यांची पीक पाहणी करायची तेवढी खाते तुम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये जोडू शकतात आणि ही पीक पाहणी करू शकतात. आता यामध्ये ॲप्लिकेशनचं जर जुनं असेल तर अपडेट केलेलं नसेल तरी सुद्धा त्यामध्ये काही बग असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यामध्ये एरर येत असेल तर हटवण्यासाठी तुम्ही नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक पाहणी करू शकतात. शेतकऱ्यांच्या माध्यमातून म्हणजेच की यावर्षी पीक पाहणी करत असताना एकदम 100% रिअल सिस्टम ही पीक पाहणी करून घ्या. म्हणजेच की पीक पाहणी बेसवरती तुमच्या ज्या काही दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा असतील तो लाभ असतील तो फक्त पीक पाहणीपुरती पाणी मर्यादित आहे. म्हणजेच की गैरसमज आलेला आहे की पीक पाहणी धरलेलं आहे की म्हणजेच की आता भाषांतर वगैरे एखादी पिकाची जर हमी भावात एखाद्या पिकाची खरेदी असेल तर एखाद्या पिकाचं झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल किंवा प्रत्यक्ष ज्या योजना असतील, भांडवली गुंतवणूक असेल, 5,000 कोटीची केलेली प्रथम येणार असेल प्राधान्य योजनांचा लाभ दिला जातो. तुम्हाला महाडीबीटीच्या फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचं आहे, तुमच्या पिकाची नोंदणी करायची आहे. तरतूद तुम्ही जे काही पीक पाहणी कराल, जो काही डाटा तुमचा ग्रीस टाकला जाणार आहे तो क्रॉपचा जो डाटा अपडेट होणार आहे तो डाटा तुमचा म्हणजेच की डिफॉल्ट महाडीबीटीच्या पोर्टलवर सुद्धा येणार आहे. पीक कर्ज घेत असताना आता तुम्हाला पीक कर्जासाठी पहिल्यासारखे पेपर पाहिजे वगैरे यासाठी नाही. कर्ज हे तुम्हाला जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केले जाणार आहे की ग्रीकचं त्यामध्ये KYC केली असेल, अर्थात तुमच्या शेतांमध्ये काय पीक आहे हे तुम्हाला कुठे जाऊन सांगायची गरज नाही आहे. म्हणजेच की पीक पाहणी केल्यानंतर हे महत्त्वाचं आहे. यांच्यामध्ये यापूर्वी घेतलेले तुमच्या शेतात कांदा असेल, तुमचं दुसरं कुठलं पीक असेल, कर्जाचा भाग वेगळा असणार आहे. फळबाग असेल, द्राक्ष असेल किंवा इतर काही पीक असतील, जसं ऊसाचं पीक असेल, सोयाबीन असेल, वेगळं बाजरीचं असेल व तुमचे दुसरे कुठले पीक असेल तुम्हाला कुठेही जाऊन सांगण्याची गरज पडणार नाही. पिकाची माहिती ऑटोमॅटिक त्यांच्या अपडेट केली जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प शेतकऱ्यांनी आपला स्वतःसाठी आपल्या सातबाऱ्यावरती पूर्वी पाहिलं. म्हणजे की तलाठ्याच्या जाऊन शेतकरी आपला पीक फेरा लावून घ्यायची आहे. म्हणजेच की आता तो पीक फेरा आपल्याला स्वतः घर बसले लावायची तरतूद करून देण्यात आलेली आहे. त्यांच्यामुळे हा पीक पाहणीचा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. आपच्या माध्यमातून राबवलं जाणार आहे. ते पीक पाहणी करून 14 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. खूप लांबची म्हणजे वेळ आहे, तरी तुम्ही तोपर्यंत तुम्हाला बरेच सारे लाभ मिळवण्यासाठी वंचित राहू शकता. जेवढ्या लवकर होईल तेवढं शक्य तेवढं तुम्ही तुमची पीक पाहणी सर्वप्रथम आपली पीक पाहणी करण्यासाठी ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. धन्यवाद.